मंडळी, घर ही फक्त चार भिंती किंवा छप्पर नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्न आणि मेहनतीची कहाणी आहे. कितीही अडचणी आल्या, कितीही संघर्ष झाला, तरी आपलं घर मिळवण्याची इच्छा कायम राहते. आज आपण पाहणार आहोत 3 BHK, एक अशी कथा, जिथे एक साधं कुटुंब आपलं घर घेण्यासाठी किती प्रयत्न करतं, कसे प्रत्येक संकटावर मात करतात आणि शेवटी आपलं स्वप्न पूर्ण करतात. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते 2006च्या सीनपासून, जिथे एक कुटुंब भाड्याच्या घरात राहायला येतं. या कुटुंबात वडील वासू, आई शांती आणि त्यांची मुलं प्रभू आणि आरती आहेत. प्रभू विचारतो की आपण आपलं घर कधी घेणार? त्यावर वासू म्हणतो, मी तयारी करत आहे. जेव्हा पैसे जमतील तेव्हा आपण आपलं घर खरेदी करू. त्यानंतर आपल्याला समजतं की प्रभू मोठ्या शाळेत शिकतो, कारण वासूला त्याला उत्तम शिक्षण द्यायचंय. आणि वासू इच्छित होता की त्याने चांगल्या मार्काने 12वी उत्तीर्ण करावी. तर आरती अजूनही लहान आहे. ती गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिकते. कारण वासूला दोघांच्या फीस भरणं जमणार नव्हतं. वासू आणि फॅमिली जिथे शिफ्ट झाली होती, तिथला घरमालक येतो आणि तो काही नियम कुटुंबाला सांगून जातो. यावर प्रभू रागावतो आणि म्हणतो, आज आपलं घर असतं तर आपण हवं तसं राहिलो असतो. वासू म्हणतो की आतापर्यंत मी फक्त 7.5 लाख जमा केले आहे. उद्या जाऊन घर घेण्याची गोष्ट करतो. यानंतर वासू जमीन घेण्यासाठी जातो. पण काही गोष्टी योग्य होऊ शकत नाही आणि बरेच दिवस असेच निघून जातात. वासू ज्या फॅक्टरीत अकाउंट सांभाळतो, तिथे तो पाहतो की मालकाने संगणक मागवला आहे. वासू म्हणतो, "मी संगणक चालवू शकणार नाही साहेब. मी रजिस्टरमध्ये खूप चांगलं काम करतो." मालक म्हणतो, "हा संगणक माझ्या मुलाने पाठवला आहे. तुला काळजी करण्याची काही गरज नाही." यानंतर वासू आणि त्याचं कुटुंब एक फ्लॅट पाहायला जातात. पण त्या फ्लॅटची किंमत 15 लाख रुपये होती. तर वासूकडे फक्त 7.5 लाख रुपयेच होते. त्यामुळे वासू आणि त्याचं कुटुंब शांतपणे परत येतात. घरात आरती म्हणते, आपल्याला एक प्लॅन बनवायला हवा, ज्यामुळे आपण 7.5 लाख रुपये जमा करून 15 लाखाचा फ्लॅट घेऊ शकू. त्यानंतर त्यांचे प्रयत्न सुरू होतात आणि त्यांचं लक्ष असतं की एका वर्षात 7.5 लाख रुपये जमा करायचे, ज्यामध्ये 3.5 लाख रुपये शांतीच्या दागिन्यांमधून आले आणि उर्वरित पैसे जमा करायचे होते. त्यानंतर हे कुटुंब त्या कामाला लागतं, जिथे वासू ओव्हरटाईम करायला लागतो. त्याबरोबरच शांतीने घरात टिफिन सर्व्हिस सुरू केली होती आणि अशा प्रकारे काही दिवस जातात. एक दिवस वासूच्या शाळेतून कॉल येतो आणि तिथे गेल्यावर कळतं की प्रभूचे एक्झाममध्ये खूप कमी मार्क्स आले आहेत. ऐकून वासूला खूप दुःख होतं, कारण तो इतकी मेहनत करून प्रभूला शिकवत होता. पण तरी देखील प्रभूचा रिझल्ट काही चांगला येत नव्हता. यानंतर प्रभू आपल्या मैत्रिणीसोबत आयशूसोबत असतो. आयशू म्हणते की तू माझ्यासोबत ट्युशनला ये. आपण एकत्र चांगले मार्क्स मिळवू. पण ट्युशनची फी सुमारे 1000 रुपये होती. त्यामुळे प्रभू मनाई करतो. काही वेळ विचार केल्यानंतर प्रभू ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगतो. वासू ताणात येतो, कारण आधीच इतका खर्च आहे आणि आता ही फी कशी भरावी याचा तो विचार करतो. पण नंतर वासू प्रभूला म्हणतो, "तू ट्युशनला जा, मी फी भरतो." त्यानंतर प्रभू मन लावून मेहनत करतो आणि अशा प्रकारे आपल्या एक्झाममध्ये पास होतो. काही दिवसांनी 12वीची एक्झाम येतात आणि प्रभू ती एक्झाम जशी तशी पार करतो. प्रभू शिक्षणात खूप कमजोर होता, त्यामुळे त्याला सतत फेल होण्याची भीती होती. पण त्याला आपल्या वडिलांचा विश्वासही तोडायचा नव्हता. शेवटच्या एक्झाममध्ये आयशू प्रभूला भेटते आणि म्हणते, "मी आता गावात जात आहे. निकालाच्या वेळीस तुला भेटेन." यावर प्रभू उदास होतो, कारण आयशूच एक अशी व्यक्ती होती, जिच्यासोबत प्रभू आपली सर्व सिक्रेट शेअर करू शकत होता. काही महिन्यानंतर प्रभूला आयशूचा कॉल येतो आणि ती सांगते की निकाल आला आहे. चल, एकत्र बघूया. ते दोघे निकाल बघायला जातात आणि कळतं की प्रभू काठावर पास झाला आहे. पण आयशू मात्र फेल झाली आहे. हे पाहून प्रभूला खूप दुःख होतं, पण तो काहीच बोलू शकत नाही. त्यानंतर सीन इथेच संपतो आणि आपण पाहतो की प्रभू घरात उदास बसलेला आहे. वासू त्याचा निकाल पाहतो आणि त्याचं मन तुटतं, कारण एवढा पैसा खर्च करूनही प्रभू चांगले मार्क मिळवू शकला नव्हता. थोड्या वेळानंतर वासू आपला राग शांत करतो आणि प्रभूला विचारतो, "आता कोणत्या कॉलेजमध्ये जाणार आहेस?" त्यावर प्रभू म्हणतो, "माझे नंबर खूप कमी आले आहे. अशा परिस्थितीत डोनेशन द्यावं लागेल आणि मला ते करायचं नाही." परंतु वासू म्हणतो की थोडा काळाचीच गोष्ट आहे. आपण जो पैसा जमा केला आहे, तो तुझ्या फीजवर वापरू आणि नंतर नोकरी मिळाल्यावर आपण ते घर खरेदी करू. यामुळे आपलं सगळे स्वप्न पूर्ण होतील. काही दिवसांनी वासू प्रभूला घेऊन एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी जातो. तिथे डीन सांगतो, "तुम्ही प्रभूला आय-टीमध्ये टाका, कारण तेच या जनरेशनचं भविष्य आहे. आता सगळी कामं कॉम्प्युटरवर होणार." पण प्रभूला मेकॅनिकल घेण्याची इच्छा असते. डीनची गोष्ट वासूला योग्य वाटते आणि तो प्रभूला आय-टीमध्ये ॲडमिशन करून देतो. त्यानंतर आपण प्रभूला दुसऱ्या दिवसापासून वर्गात पाहतो. तिथे मुरली नावाचा एक मुलगा येतो आणि म्हणतो, "भाई, मी शिक्षणात खूप वीक आहे. मला तुझी साथ हवी आहे." प्रभू म्हणतो, "ठीक आहे, आपण चांगलं मिळून अभ्यास करू." पण दिवस जसे जातात, त्या दोघांचा अडचणींचा सामना सुरू होतो आणि त्यांना काहीच समजत नाही. अशा प्रकारे वर्षही जातं. आरतीचा 10वीचा निकालही येतो आणि तिने खूप चांगले मार्क्स स्कोर केले असतात. पण आरती आपलं स्कूल बदलण्यास ठाम नकार देते.
कारण घरात ऑलरेडी पैशांबद्दल खूप ताण असतो. यावर प्रभू ताणात येतो आणि विचार करतो की त्याला काहीतरी लवकरात लवकर करावंच लागेल. काही दिवसांनी प्रभूच्या कॉलेजचा निकाल येतो, ज्यात प्रभू एका विषयात फेल होतो. हे पाहून प्रभू रागावतो आणि म्हणतो, एका वर्षात मी माझ्या वडिलांचा पैसा किती वाया घालवला. पण आतापासून मी कॉलेजमध्ये येणारच नाही. आज पप्पांशी बोलतो. प्रभू जेव्हा घरात आपल्या वडिलांना सांगणार असतो की तो फेल झाला आहे, त्याआधी वासू सांगतो की आज मी डीलरला भेटलो फ्लॅटसाठी, पण त्याने पुन्हा रेट वाढवले आहेत. आता तो फ्लॅट 25 लाखाचा झाला आहे. मला वाटतं की घर घेता येणार नाही. वासू पुढे म्हणतो, माझं स्वप्न माझा मुलगा नक्कीच पूर्ण करेल. हे कोण प्रभू काहीही बोलू शकत नाही. पुढच्या दिवशी प्रभू कॉलेजमध्ये येतो आणि मुरलीला सांगतो, आपण कसंही करून कॉलेज प्लेसमेंटमध्ये जॉब मिळवायलाच हवी. त्यासाठी जी मेहनत करू शकतो ती करूया. या दरम्यान पुस्तकं खरेदी करण्यासाठी मुरली आणि प्रभू एका फॅक्टरीत काम करायला जातात. कारण प्रभू घरच्यांवर ओझं बनू इच्छित नव्हता. इथे वासूच्या फॅक्टरीच्या मालकाचा मुलगा आता फॅक्टरी सांभाळायला आला होता, कारण त्याचे वडील आजारी आहेत. मालकाचा मुलगा वासूला सांगतो, आता सगळा रेकॉर्ड कॉम्प्युटरवरच मॅनेज होणार आहे. त्यामुळे कॉम्प्युटर शिकून घे. नाहीतर ही नोकरी कोणाला तरी दुसऱ्याला देण्यात येईल. यानंतर वासू हे घरात सांगतो. त्यानंतर त्याचं कुटुंब वासूला प्रोत्साहित करतं की कॉम्प्युटर शिक. काही दिवस असेच जातात. वासू कॉम्प्युटर शिकायला लागतो. तर प्रभू कॉलेजची फी भरण्यासाठी फॅक्टरीत काम करायला लागतो. वासूने कॉम्प्युटरची परीक्षा पास केल्यानंतर तो घरी लड्डू घेऊन येतो. मग तो एकट्याने प्रभूला विचारतो, तू कोणत्या फॅक्टरीत काम करत आहेस? प्रभूच्या कपड्यांमधून त्या फॅक्टरीच्या घामाची वास येत होती. भीतीने प्रभू सांगतो की कॉलेजची फी भरण्यासाठी मी तिथे काम करत आहे. तेव्हा वासू म्हणतो, मी ही घराची जबाबदारी वयाच्या 17व्या वर्षापासून उचलली आहे आणि माझ्या लहान बहीण भावांना शिकवलं आहे. पण घर सांभाळण्याच्या धडपडीत मी माझं शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळे तू माझ्यासारखा होऊ नकोस. आपल्या शिक्षणावर लक्ष दे. हे कोण प्रभू मान्य होतो. काही दिवसांनी एक रात्री वासू काम करत असताना बेहोश होतो आणि हॉस्पिटलमध्ये कळतं की वासूला अटॅक आला आहे. डॉक्टर सांगतात की तातडीने ऑपरेशन करावं लागेल. प्रभू घराचे पैसे घेऊन जमा करतो. ऑपरेशननंतर वासू जागा होतो आणि आणि त्याचा पहिला प्रश्न असतो, माझ्या उपचारात किती खर्च झाले? प्रभू त्याचं उत्तर देऊ शकत नाही, कारण उपचार खूप महाग होते. काही दिवस असेच जातात आणि थोडं बरं झाल्यावर वासू पुन्हा कामावर जाऊ लागतो. पण आता वासूला आपल्या कुटुंबाची काळजी वाटते. त्याच्यानंतर कुटुंबाचे काय होईल? त्यामुळे त्याला लवकर घर हवं होतं. त्यानंतर वासू आपल्या लहान भावाजवळ पैसे मागायला जातो. पण त्याचा भाऊ स्पष्ट सांगतो, मला गॅरंटी हवी आहे की माझे पैसे परत मिळतील की नाही. यानंतर वासू हे त्याच्या घरी सांगतो आणि कळतं की वासूचा भाऊ म्हणतो आहे, जसा प्रभूला कॉलेजमध्ये प्लेसमेंट जॉब मिळेल, तसंच मी तुला पैसे देईन. हे कोण प्रभू ताणात येतो. कारण पप्पाच्या स्वप्नासाठी त्याला नोकरी घेणं आवश्यक असतं. पुढच्या दिवशी प्रभू सर्व कॉलेज प्लेसमेंटमध्ये जातो, पण त्याला कुठेही जॉब मिळत नाही. प्रभूच्या सोबत त्याचा मित्र मुरलीही होता आणि ते दोघं नोकरीसाठी खूप चिंतित होते. त्यानंतर प्रभू म्हणतो, परवा शेवटची कंपनी येणार आहे, त्यामुळे तिथे नोकरी मिळायलाच हवी. दोघेही खूप मेहनत करतात. पण प्रभू जेव्हा इंटरव्ह्यूसाठी जातो, तेव्हा प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. त्यामुळे त्याला तिथेही नोकरी मिळत नाही. मुरलीला मात्र या कंपनीत नोकरी मिळते आणि प्रभू खुश होतो. प्रभू उदास होऊन घरी परत येतो आणि पाहतो की पावसामुळे घरात पाणी भरलं आहे. प्रभू सांगतो की त्याला नोकरी मिळाली नाही. हे ऐकून वासू पूर्णपणे खचतो. कारण आता तो कधी घर घेऊ शकेल याची आशा नाही. त्यानंतर काही वर्षांनी 2011चा सीन दाखवला जातो. वासूची नोकरीही गेलेली आहे, कारण तो खूप हळू काम करतो. त्यावेळी प्रभूनेही अनेक नोकऱ्या केल्या, जसं की कॉल सेंटरमध्ये वगैरे, पण कुठेही काही जमलं नाही. यानंतर वासू प्रभूला सरकारी परीक्षा देण्यास सांगतो, पण प्रभू तीही फेल होतो. हे पाहून प्रभू पूर्णपणे खचतो आणि कुटुंबाला म्हणतो, मी तुमच्यावर फक्त एक ओझं म्हणून राहिलेलो आहे. त्यावेळी त्याचं कुटुंब त्याला सांभाळतं. यानंतर प्रभूला मुरलीचा कॉल येतो, ज्यात तो सांगतो की उद्या आपल्या कंपनीत हायरिंग होणार आहे. त्यामुळे तू नक्की ये. हे ऐकून प्रभू पुढच्या दिवशी पोहोचतो आणि चांगला इंटरव्ह्यू दिल्यानंतर शेवटी त्याला नोकरी मिळते. त्यामुळे तो आणि त्याचे कुटुंब खूप खुश होतात. यानंतर आपण पाहतो की वेळ जात आहे आणि प्रभूच्या घराची परिस्थिती आता सुधारत आहे. प्रभूने होम लोनसाठीही अर्ज केला होता, कारण त्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या वडिलांच्या स्वप्नाची पूर्तता करायची होती. आरती ही आता नोकरी करायला लागली होती. त्यानंतर हे कुटुंब अनेक घर पाहते आणि शेवटी त्यांना एक फ्लॅट आवडतो. तिथे ब्रोकर त्यांच्या फ्लॅटचा त्यांच्यासोबत एक फोटो काढतो मेमोरी म्हणून आणि ते पैसे जमवायला लागतात. कारण त्यांना आता हाच फ्लॅट घेऊन इथे राहायचं होतं. काही दिवसांनी वासूला भेटायला त्याचा लहान भाऊ येतो आणि सांगतो की आरतीसाठी एका श्रीमंत कुटुंबातून प्रस्ताव आला आहे. जर तुम्हा लोकांना हे स्थळ जर पटलं, तर मी पुढची बोलणी करतो. हे ऐकून वासू मान्य होतो. कारण त्याला हवं होतं की त्याची मुलगी राणीसारखी राहावी. यानंतर ते मुलाच्या कुटुंबाला भेटतात, जे खूप चांगले होते आणि आरतीलाही मुलगा आवडतो. त्यामुळे लग्न ठरतं. लग्नाचा पूर्ण खर्च वासूलाच उठवायचा होता, जो सुमारे 30 लाख रुपये होता. हे पाहून प्रभू म्हणतो, इतका खर्च आपण कसा करणार? आणि आता आपल्याला घरसुद्धा घ्यायचं आहे.
पण वासू म्हणतो, आरतीसाठी आपण कधीही काही केलं नाही. आपली मुलगी चांगल्या घरात जावी म्हणून तो इतका खर्च करतो. अशा प्रकारे प्रभू कर्जात जाऊन आरतीचं लग्न करतो. ब्रोकर प्रभूला भेटतो आणि सांगतो, "तू एवढी घरं पाहिली आणि नंतर सगळा पैसा लग्नावर खर्च केला. तू कसा माणूस आहेस?" त्यावर प्रभू म्हणतो, "बहिणीसाठी मला करावं लागलं." अशा प्रकारे वेळ जातो आणि एक दिवस वासू प्रभूला सांगतो, "एका मुलीचा प्रस्ताव आला आहे. ती फॅमिली खूप श्रीमंत आहे. फक्त ती मुलगी थोडीशी रागीट आहे आणि मला माहिती आहे की तू तिला सांभाळू शकशील. म्हणून मी हो म्हणालो." हे ऐकून प्रभू आपल्या वडिलांना काहीच बोलू शकत नाही आणि तोही या लग्नासाठी मान्य होतो. यानंतर आपण प्रभूच्या एंगेजमेंटचा एक दिवस आधीचा सीन पाहतो. त्याची होणारी पत्नी त्याला ड्रेस देत असते. त्यावेळेस प्रभूला अचानक आयशू दिसते, जी तिथेच काम करत होती. हे पाहून प्रभूचे होश उडतात आणि दोघे काहीही बोलू शकत नाही. सर्व लोक निघून गेल्यानंतर प्रभू आयशूकडे परत येतो आणि विचारतो, "तू इतक्या दिवसांपासून कुठे गायब होतीस? मी तुला अनेक ठिकाणी शोधलं, पण तू कुठे सापडलीच नाही." त्यानंतर आयशू म्हणते, "उद्या तुझी एंगेजमेंट आहे. तू जा आणि त्याची तयारी कर." प्रभू म्हणतो, "मला तिच्याशी लग्न करायचं नाही. मी तर सुरुवातीपासूनच तुझ्यावर प्रेम करत होतो." हे ऐकून आयशू काही बोलू शकत नाही. पुढे प्रभू म्हणतो, "मी तुझ्याशीच लग्न करणार आहे." यानंतर आयशू देखील होकार देते, कारण ती सुद्धा प्रभूवरच प्रेम करत होती. पण ती कधीही ती व्यक्त करू शकली नव्हती. त्यानंतर प्रभू आयशूसोबत थेट वासूला भेटायला जातो आणि सांगतो, "मला आयशूशीच लग्न करायचं आहे." पण वासू नकार देतो. एंगेजमेंटची सगळी तयारी झाली आहे आणि ती मुलगी चांगली आहे. आपल्यासाठी घर देखील देत आहेत. पण प्रभू मान्य करत नाही आणि आपण पाहतो की प्रभू आणि आयशू लग्न करतात. यामुळे वासूला प्रभू नकोसा वाटतो आणि तो त्याच्याशी बोलतही नाही. त्यानंतर प्रभू आपल्या नोकरीत खूप त्रस्त झाला असतो. जिथे शनिवारी सुद्धा 12-12 तास त्याला काम करावं लागत होतं. त्यामुळे प्रभू विचार करतो की एकदा कंपनीत अप्रेझल मिळाल्यानंतर मी दुसरी नोकरी घेईल. रात्री प्रभूला बँकेकडून कॉल येतो की तुमचं होम लोन अप्रूव्ह झालं आहे. हे ऐकून प्रभू थेट वासूला भेटायला येतो आणि सांगतो की आता आपण घर घेऊ शकू. हे ऐकून वासू खुश होतो, पण तो काहीच बोलत नाही. पुढच्या दिवशी प्रभू आपल्या नोकरीवर असतो. तेव्हा वासू त्याला ताबडतोब हॉस्पिटलला बोलावतो आणि तिथं कळतं की आरतीने आपल्या पतीच्या डोक्यावर बाटली मारली आहे. त्यामुळे आरतीवर डोमेस्टिक व्हायलन्सची केस होणार आहे. त्यानंतर प्रभू परिस्थिती सांभाळतो आणि आरतीला घेऊन घरी परत येतो. घरात शांती आरतीला ओरडायला लागते, "इतकी चांगली फॅमिली आहे, तू अशी कशी वागलीस?" तेव्हा आरती रडत सांगते, "ते लोक श्रीमंत आहे. त्यामुळे त्यांनी मला गरीब असल्याची जाणीव करून दिली. माझी नोकरी सोडून त्यांनी मला नोकर बनवलं आणि माझा पती मला सांगतो की तो माझ्यावर थोडेही प्रेम करत नाही. हे भाड फक्त औपचारिकतेसाठी झालं." याच कारणास्तव आरतीने भांडणाच्या वेळी त्याच्या डोक्यावर बाटली मारली होती. हे ऐकून सर्वजण दुःखी होतात आणि आयशू आरतीला सांभाळते. 2 दिवसांनी प्रभूच्या अप्रेझलचा दिवस येतो आणि दुपारी त्याला होम लोनसाठी जायचं असतं. या आनंदाच्या प्रसंगी आरती, वासू आणि प्रभू यांच्यात चांगल्या गप्पा होतात, ज्या अनेक वर्षापासून बंद होत्या. प्रभू जेव्हा आपल्या नोकरीवर जातो, तेव्हा मॅनेजर सांगतो की "तुझं कुठलंही अप्रेझल झालं नाही." हे ऐकून प्रभूला धक्का बसतो, कारण त्याने खूप मेहनत केली होती, पण कंपनीने त्याला अप्रेझल दिलं नाही. यानंतर प्रभू बँकेत लोनसाठी जातो, पण त्याच्या डोक्यात फक्त मॅनेजरची गोष्ट फिरत असते, ज्याने प्रभूची मस्करी केली होती. त्यामुळे प्रभू थेट घरी परत येतो आणि जोरजोरात रडायला लागतो. "मला नोकरीसुद्धा जमली नाही, त्यामुळे लोनही मिळालंच नाही." हे ऐकून वासू म्हणतो, "काही हरकत नाही बेटा, तू टेन्शन घेऊ नकोस. आता आपण घर घेण्याबद्दल काहीच विचार करणार नाही. जे तुझ्या मनाला हवं आहे, तू तेच कर." यानंतर प्रभू ठरवतो की तो पुन्हा मेकॅनिकल काम शिकेल, कारण त्याला त्यातच रस होता. पण त्याला जबरदस्तीने आय-टीमध्ये टाकलं होतं. यानंतर प्रभू खूप मेहनत करतो आणि सोबतच मेकॅनिकलचाही अभ्यास करतो. त्याचवेळी आरतीनेही बँकेची परीक्षा देण्यास सुरुवात केली. त्याबरोबरच तिने डिव्होर्ससाठीही ॲप्लिकेशन दिलं होतं. म्हणजेच आता दोघेही आपली नवीन सुरुवात करायला तयार होते. यानंतर आपण पाहतो की काही दिवसातच आरतीला बँकेत नोकरी मिळते. काही वर्षानंतर प्रभू देखील मोठा मेकॅनिक बनतो, जो आता मोठमोठ्या फॅक्टरीच्या मशिनींची तपासणी करतो. यानंतर प्रभू आपल्या आई-वडिलांच्या एनिव्हर्सरीला त्यांना बाहेर घेऊन जातो आणि नंतर एका फ्लॅटमध्ये नेतो. तिथे तो सांगतो की हा फ्लॅट मी विकत घेतला आहे. हे पाहून त्याचे कुटुंबीय खूप इमोशनल होतात. कित्येक वर्षानंतर शेवटी त्यांचं स्वप्न पूर्ण होतं. यानंतर हे कुटुंब आपल्या फ्लॅटमध्ये खूप धूमधाम करून गृहप्रवेश करतात, ज्यात त्यांनी अनेक लोकांना आमंत्रित केलं होतं. आणि मंडळी, अशा प्रकारे 3 BHK हा चित्रपट इथेच संपतो. तर मंडळी, ही होती 3 BHKची कथा. एका साध्या घराचं स्वप्न, पण त्यामागे असलेली मेहनत, संघर्ष आणि कुटुंबाची निष्ठा. कितीही अडचणी आल्या, कितीही अपयश आले, तरीही कुटुंब एकत्र राहून आपलं स्वप्न पूर्ण करतं. आणि हेच खऱ्या जीवनाचं मूल्य असतं. आपल्या घरातलं प्रेम, संघर्ष आणि एकमेकांसाठी दिलेला आधार हेच खरं धन आहे. या चित्रपटातून आपल्याला शिकायला मिळतं की कितीही कठीण वेळ असली तरी कुटुंब आणि मेहनत आपल्याला कुठेही पोहोचवू शकते.
तर मंडळी, तुम्हाला हा चित्रपट आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.